जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात तुमच्यासाठी अनेक नवीन अनुभव आणि शिकवण घेऊन येणार आहे. तुमची चंद्र राशीची स्थिती आणि भाग्याचा किरण तुम्हाला कष्ट कमी करूनही निरोगी राहण्याची संधी देईल. गुंतवणूक, कुटुंबीय संबंध, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनाच्या क्षेत्रात विविध उतार-चढाव येणार आहेत. धनुराशी अंतर्गत येणारा हा आठवडा तुम्हाला दाखवेल की कमी प्रयत्नातही निरोगी राहणे शक्य आहे आणि त्याचबरोबर गुंतवणुकीत घेतलेले निर्णय भविष्यात नक्कीच लाभदायक ठरतील. तुमच्या आरोग्यासंबंधी बोलायचे झाल्यास हा आठवडा तुलनेने आरामदायक राहील. चंद्र राशीचा प्रभाव आणि भाग्याच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला अतिशय मेहनत न करता देखील निरोगी राहता येईल. तरीही अनावश्यक शारीरिक श्रम आणि कष्ट टाळणे महत्त्वाचे आहे, कारण कधी-कधी हलकासा थकवा किंवा अकड येऊ शकते. दररोज योग, ध्यान आणि हलक्या व्यायामाने सुरुवात केल्यास शारीरिक ऊर्जा संतुलित राहील, तसेच मानसिक शांती मिळेल. सकाळी थोडी स्ट्रेचिंग आणि ध्यानातून दिवसाची चांगली सुरुवात केल्याने ऊर्जित वाटेल. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यांच्या सहाय्याने निरोगी जीवनशैली कायम ठेवता येईल. तुम्ही योग्य आहार घेऊन, पुरेसे पाण्याचे सेवन करून आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घेऊन लहान मोठ्या आजारपणापासून अंतर ठेवू शकता. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या घटकांचा समावेश तुमच्या आरोग्याला अमूल्य बल देईल. गुरुच्या 7व्या भावात तुमची चंद्र राशी स्थित असल्यामुळे हा आठवडा गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक सिद्ध होईल. या कालखंडात केलेल्या प्रत्येक गुंतवणुकीस भविष्यात चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. बाजारातील स्थिरता आणि सकारात्मक वातावरणामुळे वित्तीय निर्णय घेताना घाई करू नका. विचारपूर्वक आणि शहाणपणाने केलेले गुंतवणूक निर्णय तुमच्या गुंतवणुकीचे संरक्षण करतील. तुमच्या विद्यमान मालमत्तेचा योग्य परिचर्या करून ठेवणे आणि नवीन गुंतवणुकीसाठी योग्य क्षणी प्रवेश करणे हे फायद्याचे ठरेल. वित्तीय सल्लागारांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास अनावश्यक जोखीम टाळता येईल. खर्चांचे बारकाईने लेखाजोखा ठेवा व विवेकपूर्ण आर्थिक नियोजन करा. असंच केल्यास वर्तमान आणि भविष्यात दोन्ही काळात आर्थिक स्थैर्य मिळवता येईल. या आठवड्यात कुटुंबीय वातावरणात काही तणाव जाणवू शकतो. शनीच्या 4थ्या भावातील प्रभावामुळे तुमचे कुटुंबाशी व्यवहार काहीसा कठीण व असंतुलित होऊ शकतात. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी तुमच्या काही कृतींबद्दल पश्चाताप होण्याची शक्यता आहे. हा काळ कुटुंबासोबत संवाद वाढवण्याचा आहे. तुमचे विचार शांतपणाने आणि समजूतदारपणाने व्यक्त करा, ज्यामुळे गैरसमज दूर होतील. जर तुम्ही आपल्या कुटुंबियांशी मोकळ्या मनाने संवाद साधला तर दोघांमध्ये समजदारी वाढू शकते व नात्यातील विसंगती दूर होतील. लहान मोठे मतभेद तात्पुरतेच असतात, पण त्यांना दुर्लक्ष केल्यास नातेसंबंधावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवा, प्रेम आणि सहकार्याने परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक आणि उद्योजक वर्गासाठी हा आठवडा काही आव्हानांनी भरलेला असेल. बाजारातील उतार-चढाव, अनपेक्षित घटना आणि प्रतिकूल परिस्थितींमुळे तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागेल, पण प्रत्येक अडचणीतून काही ना काही शिकण्याची संधी असते. जर एखादी अडचण तुम्हाला त्रस्त करत असेल तर ती शिकवण मानून पुढे जाण्याचा विचार करा. प्रत्येक अडचणीतून मिळालेली शिकवण भविष्यात चांगले निर्णय घेण्यासाठी मदत करेल. उद्योजकतेत जोखीम घेताना निर्णयांवर पुन्हा विचार करा व तज्ज्ञांचा सल्ला घ्या. संयमाने आणि समजून काम केल्यास कुठलीही अडचण दूर करता येईल आणि भविष्यात सोयीस्कर व्यावसायिक यश मिळवता येईल. तुमच्या चुका सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक मजबूत बनवा. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा शिकण्याच्या क्षेत्रात काम करत असाल तर हा आठवडा शैक्षणिक आणि वैयक्तिक अभ्यास व विश्रांतीत संतुलन साधण्याचा संदेश देत आहे. जसे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आवश्यक आहे, तसेच उत्तम शरीरासाठी पुरेशी झोप देखील तितकीच महत्त्वाची आहे. या आठवड्यात लक्षात ठेवा की गरजेपेक्षा जास्त झोपणे हानिकारक ठरू शकते. तुमच्या अभ्यासाच्या कार्यक्रमात नियमित विरंगुळ्याचे अंतर ठेवा, जेणेकरून तुमचा मेंदू ताजातवाना राहील. नीट नियोजित दिनचर्येत अध्ययन, घरच्या कामाचे नियोजन आणि विश्रांती यांचा समतोल ठेवल्याने तुमची कामक्षमता वाढेल. ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म्स, नवे शिकण्याचे पद्धती व गट चर्चा यांच्यामार्फत तुमच्या ज्ञानात भर पडेल, परंतु जास्त आराम केल्याने वेळेची हानी होऊ शकते. योग्य प्रमाणात झोप, अध्ययन आणि व्यायाम केल्यास तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही उत्कृष्ट राहतील. या आठवड्यात वैवाहिक जीवनात तुम्हाला अतिशय आनंद आणि समाधान अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
तुमचा जीवनसाथी तुम्हाला असा प्रेम आणि आदर देईल की तुम्हाला नवीन उमेद आणि उत्साह मिळेल. कधी कधी तुमच्या साथीच्या बाजूने काही अप्रत्याशित गोड सरप्राईज किंवा भेट मिळू शकते, ज्यामुळे तुमचे वैवाहिक नाते अधिक मधुर होईल. हा काळ तुमच्या दाम्पत्य जीवनात आनंदाचा आणि प्रेमाचा नवा अध्याय सुरू करणार आहे. जर कधी वैवाहिक नात्यांमध्ये काही ताणतणाव निर्माण झाला तर समजूतदारपणाने आणि शांतपणे संवाद साधून त्या समस्येचे निराकरण करा. तुमचा प्रेम, सहनशीलता आणि समर्पण भविष्यात दीर्घकालीन सुख आणि समृद्धीचे मूळ ठरेल. या आठवड्यासाठी एक विशेष उपाय म्हणून गुरुवारी गुरुसाठी यज्ञ हवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशा आध्यात्मिक क्रियाकलापांमुळे तुमच्या मनाला शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. गुरुवारी यज्ञ हवन केल्यास ग्रहांची स्थिती सुधारू शकते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. हा उपाय तुमच्या आयुष्यातील विविध पैलूंमध्ये संतुलन निर्माण करण्यात मदत करतो. भक्तिभावाने आणि समर्पणाने केलेल्या यज्ञ हवनामुळे तुमच्या आतल्या ऊर्जा जागृत होईल, ज्याचा सकारात्मक परिणाम आरोग्य, धन आणि वैवाहिक जीवनावर दिसू लागेल. जर तुम्ही हा उपाय पाळाल तर तुमच्या मानसिक स्थितीत सुधारणा होईल आणि कुटुंब तसेच व्यावसायिक बाबींमध्ये संतुलन राखता येईल. आध्यात्मिक अनुशासन व आत्म-अनुशासन तुमच्या मानसिक शांततेला आणि संतुलनाला अधोरेखित करतील, ज्यामुळे तुमचे जीवन उज्ज्वल होईल. या आठवड्यात तुमच्या विचार आणि भावना एकत्रीकरण करण्याची संधी मिळेल. तुम्हाला कधी-कधी स्वतःत गमावल्यासारखे वाटू शकते, परंतु हा काळ आत्मबोध आणि अंतर्गत आवाजाशी जोडण्याचा आहे. स्वतःला वेळ देऊन ध्यान करा, मन शांत ठेवा आणि दिवसातील लहान मोठ्या यशस्वी क्षणांचा आनंद घ्या. प्रत्येक यश, जरी गुंतवणूक, वैवाहिक आनंद किंवा कुटुंबियांसोबतचा संवाद असो, ते तुमच्या मानसिक संतुलनाला आधार देईल. नकारात्मक विचारांना सकारात्मकतेत रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा. आत्मचिंतन, ध्यान आणि शांत विचार तुमच्या मानसिक व भावनिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील. सकाळी उठल्यावर योग व ध्यान करा आणि दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. कार्य, विश्रांती आणि आरोग्य यांचा संतुलित समावेश करा. विचारपूर्वक गुंतवणूक करा. नवे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. विवेकपूर्ण आर्थिक नियोजनाने भविष्यात आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करा. कुटुंबातील सदस्यांशी मोकळेपणाने बोला. मतभेद घडल्यास दोष लावण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि एकत्रित वेळ घालवा. उद्योजकतेतील अडचणींकडून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा. प्रत्येक अडचणीतून मिळालेली शिकवण तुमच्या पुढील निर्णयांना सुधारेल. दाम्पत्य जीवनातील प्रेम, विश्वास आणि आदर टिकवून ठेवण्यासाठी रोज थोडा वेळ एकत्र घालवा. लहान सरप्राइजेस व गोड गोष्टी तुमच्या नात्याला ताजेपणा देतील. गुरुवारी यज्ञ हवन करा आणि ध्यान व प्रार्थनेने मन शांत ठेवा. अशा प्रकारे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक बदलांची सुरुवात होईल. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.